नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण बनवणार आहोत स्पेशल अशी लग्नाच्या पंक्तीत बनवली जाणारी वांग बटाट्याची रस्सा भाजी। खूप छान मस्त चविष्ट अशी ही भाजी त्या पंक्तीतली लागते। त्याचप्रमाणे आज आपण ही भाजी सुद्धा बनवणार आहोत। अगदी झटपट तयार होते। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता ही भाजी बनवण्यासाठी मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत आणि 5 वांगी घेतलेली आहेत। वांगी घेताना शक्यतो अशी काटेरी वांगी घ्यायची, म्हणजे ती चवीला खूप छान असतात आणि शिजतात सुद्धा छान। तर आता ही वांगी आणि बटाटे आपण कापून घेणार आहोत। तर महत्त्वाचं म्हणजे वांगी कापताना मी इथे काय करणार आहे, ही वांगीची जी काटे आहेत वरचे ते आपल्याला फक्त काढून घ्यायचे आहेत आणि जो वरचा देठाकडचा भाग आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि तसे आपण कापणार आहोत वांगी, म्हणजे ती खूप छान चवीला लागतात। आणि आता ह्या भाजीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। तर इथे 3 चमचे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। थोडंसं आलं सुद्धा आपण असे छोटे छोटे तुकडे करून घालायचे आहेत आणि एक मूठभर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि ही आता आपण मिक्सरमध्ये थोडं वाटून बारीक घेणार आहोत। अगदी बारीक सुद्धा आपल्याला पेस्ट हिची करायची नाही आहे। हे बघा असं थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे, म्हणजे ते छान मस्त ह्याची ग्रेव्ही सुद्धा छान तयार होते। चला तर लगेच आता आपण भाजीला फोडणी देऊया। तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल छान इथे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरं घालायचं आहे। जिरं बघा छान फुललेलं आहे। आता यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं घालायची। छान मस्त अशी फोडणी इथे झालेली आहे आणि आता यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदा इथे आपण चांगलं मऊसर असं परतून घेणार आहोत। एक 2 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया आणि हलकासा कांदा इथे बघा मऊसर आता परतून झालेला आहे। आणि आता ह्यामध्ये आपल्याला जे आपण मसाला तयार केलेला आहे, वाटण तयार केलेलं आहे, ते वाटण आता आपल्याला इथे सुरुवातीलाच घालायचं आहे, म्हणजे तो सुद्धा वाटण आहे ना चांगलं ह्या भाजीमध्ये परतलं जातं आणि मस्त टेस्टसुद्धा खूप छान येते। अगदी मस्त भाजी आपली ही मिळून येणार आहे बघा तुम्ही। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे अगदी परफेक्ट अशी लग्नाच्या पंक्तीत जशी भाजी तयार होते त्याप्रमाणे ही भाजीसुद्धा तयार होईल आणि अगदी झटपट तयार होते भाजी। तर बघा हा मसाला आपण इथे परतून घेतलेला आहे। साधारण 1 मिनिटभर आपण हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत मसाले घालायचे आहेत। तर आता मसालेसुद्धा आपण काय घातलेत, हळद घेतलेली आहे 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा आपण इथे लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा आपण इथे गरम मसाला घातलेला आहे, थोडंसं अर्धा चमचा आपल्याला इथे धणा पावडर घालायची आहे आणि 1 छोटा चमचा आपण ह्यामध्ये जिरं पावडरसुद्धा घालणार आहोत। सर्व मसाले आपण हे घरी तयार केलेले आहेत, त्यामुळे त्याचा स्वादसुद्धा खूप छान आहे आपल्या मसाल्यांचा। तर सुरुवातीला मसाले आपण ह्या कांद्यामध्ये चांगले असे परतून घेणार आहोत आणि आता ह्यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत। सुरुवातीला आपल्याला फक्त यामध्ये बटाटे घालायचे आहेत, वांग आणि बटाटा एकत्र घालायचं नाही आहे, कारण बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो आणि वांग लगेच शिजलं जातं, म्हणून बटाटा आपण सुरुवातीला घालून ते चांगलं या कांद्यामध्ये आपण चांगलं परतून घेणार आहोत। मसाल्यासोबत मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि आता हे बटाटे शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। आपल्याला भाजी कशी बनवायची आहे, अगदी रस्सासारखी भाजी बनवायची आहे, तर त्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त घालायचं आहे। तर आपल्याला अगदी रस्सा भाजी तयार करायची नाही, थोडीशी ग्रेव्ही आपल्याला करायची आहे। तर सुरुवातीला आपण एक झाकण ठेवून बटाटा चांगला वाफेवर अर्धा कच्चा असा शिजवून घेऊया। हे बघा बटाटा इथे आता थोडा अर्धा कच्चा असा शिजलेला आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये वांगी घालायची आहेत। तर वांगी तुम्ही पाहू शकता, मी थोडंच देठाकडचा वरचा भाग ठेवलेला आहे आणि तशी वांगी इथे मी ही कापलेली आहेत। आता ह्या स्टेजला आपल्याला इथे वांगी घालायची आहेत आणि ती सुद्धा मसाल्यामध्ये या बटाट्यासोबत चांगले आता परतून घेऊया। आता ही परतून झाल्यानंतर आपल्याला अजून थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे ही भाजी चांगली शिजली जाईल। तुम्हाला केवढं पाणी घालायचं आहे त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी घालू शकता, पण अगदी जास्त ही पातळ भाजी चांगली लागत नाही, अशी थोडीशी ग्रेव्ही सुकी मस्त भाजी लागते। तर आता ह्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता ही छान भाजी मीठ मिक्स करून मिळून आल्यानंतर आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण चांगली वाफ काढून घेऊया। लगेच वांगी शिजली जातात। हे बघा मस्त इथे आता ही वांगी शिजलेली सुद्धा आहेत, हे पहा मऊसर झालेले आहेत वांगी
आणि आता ही भाजी ऑलमोस्ट आपली तयार होत आलेली आहे। तर आता आपल्याला ह्यामध्ये आता टॅमॅटो घालायचा आहे। तर इथे अर्धा टॅमॅटो मी इथे ह्यामध्ये घातलेला आहे। त्याचबरोबर भाजलेल्या दाण्याचं कूटसुद्धा आपल्याला एक ते 1.5 चमचा ह्यामध्ये घालायचं आहे आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा आपल्याला ह्यामध्ये 1-2 मिनिटभर चांगलं झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया, म्हणजे परफेक्ट आपली इथे भाजी तयार होईल आणि अगदी मस्त मिळून सुद्धा भाजी येते। तर झाकण ठेवून बघा वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा मस्त भाजी इथे झालेली आहे। वांग बटाटा अगदी छान शिजलेला सुद्धा आहे आणि भाजी छान मिळून सुद्धा आलेली आहे। बघा अशी मस्त भाजी मिळून आली की ती खायला चवीला भाकरीसोबत खूप छान लागते, मस्त लागते एकदम भाजी। तर आता ही परफेक्ट आपली लग्नाच्या पंक्तीत जशी आपण वांग बटाट्याची भाजी तयार होते त्याचप्रमाणे ही सुद्धा भाजी आपण घरी तयार केलेली आहे। चविष्ट अशी ही वांग बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।